महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशाने आकाश चिन्ह विभागाचा दणका। काल 7 ऑक्टोबर रोजी आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज बीपी यांनी स्वतः परिमंडळ 5 मध्ये भेटी दिल्या। त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी उपायुक्त परवाना आकाश चिन्ह विभाग श्री माधव जगताप साहेब, परिमंडळ 5 उपायुक्त बल्लाळ साहेब व महापालिका सहाय्यक आयुक्त श्री कैलास केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना निरीक्षक विजय थनवाल यांच्या मार्फत आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे 7 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। आज आपण आलेलो आहोत बिबवेवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी। कालच पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत नवल किशोर राम, ते त्यांच्या कामाच्या बाबतीत अतिशय तत्पर असल्याची त्यांची ख्याती आहे। त्यांनी काल एक आदेश काढला आहे की जे रोडवर फ्लेक्स लावून बेकायदेशीर फ्लेक्स लावून पुणे शहराच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतायत, हा अतिशय गहन प्रश्न झाला होता। तर याच्यावर कशा पद्धतीने काम करावं म्हणून त्यांनी काल शेवटी या सर्व आकाश चिन्ह विभाग जेवढे आहेत क्षेत्रीय कार्यालयाचे त्यांना एक आदेश काढलेला आहे। त्या आदेशाच्या अनुषंगाने आज बिबवेवाडीमध्ये पहिलाच FIR दाखल करणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांनी काय केलेलं आहे। नमस्कार, माझं नाव विजय थनवाल, आकाश चिन्ह परवाना निरीक्षक बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय। परवाच्या मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये पृथ्वीराज बीपी ऍडिशनल कमिशनर स्टेट, माधव जगताप उपायुक्त आकाश चिन्ह परवाना, श्री बल्लाळ साहेब परिमंडल 5 उपायुक्त आणि महेश केंद्रे साहेब महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये 7 लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याची FIR ची कॉपी आम्हाला आताच मिळालेली आहे। आपण जो काही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये पुढची प्रोसिजर कशी असणार आहे आणि काय दंड वसूल केला जाणार आहे, त्याच्यामध्ये आपण पुढची कारवाईच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती द्या की जेणेकरून फ्लेक्स लावणाऱ्यांना या बाबतीत जरब बसेल। यामध्ये FIR ची कॉपी दिल्यानंतर आता ही FIR ची कॉपी चार्जशीट सहित कोर्टात दाखल होणार पोलीस स्टेशन तर्फे, आणि त्यानंतर ज्या लोकांना आम्ही गुन्हे दाखल केले त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्याकडनं दंड वसूल करण्यात येईल आणि दंडाची रक्कम ही कमीत कमी 10,000च्या पटीत असणार आहे। आता जे गुन्हे दाखल केलेले आहेत तर हे व्यावसायिक लोकांवर केलेले आहे, काही राजकीय लोकांचे फ्लेक्स अजूनही आपण रोडवर बघतोय, त्याबाबत आपण काय करणार? आता जे राजकीय बोर्ड आहे ते काढायचं काम चालूच आहे, त्यामुळे आता जवळपास आम्ही 90% आमचं काम संपलेलं आहे आणि जे कमर्शियल बोर्ड आहे त्यांच्यावर त्यांचे मात्र भयंकर बोर्ड लागतात, तर त्यांना कुठेतरी थांबणं गरजेचं आहे। तर हे होते धनवाल साहेब, त्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे। पाहूया पुण्याचं जे सौंदर्यामध्ये बाधा आणणारे जे फ्लेक्स होते याला किती आळा बसतोय तो। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड।